12 वाजले आणि मी पोचले खोपोलीला. फूड कोर्टला इकडे बसेस उभे आहेत. मी या बसनं ट्रॅव्हल करतो आहे बँगलोर मुंबई राजधानी एक्सप्रेस. निमाराम बस आहे, त्याच्यामुळे मला तिकीट पडले 274 आणि ऑनलाईन पे केलं आहे. समोरून तिकडून चाललं आहे हायवे. पावणे 4 झालेत आणि आम्ही पोचलो रे रोड रेल्वे स्टेशनला. हे मिस्टर हर्ष. मला जायचं आहे मला भायखळ्याला. हे छोटूस आहे काळी पिढी पोचलोय नाट्यगृह. So yes, now we are at our venue. सारं काही समष्टीसाठी. वगैरे याच्यामध्ये त्यांनी आपलं आयुष्य बरबाद केलेलं आहे, त्यामुळे त्याच्या पलीकडे जाणं नाहीये. अजून तरी मशीन लर्निंग मॉडेल्स किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल्सकडे नाहीये. तो फक्त पुढे पाठवतोय, त्यामुळे ते तारतम्य नाहीये. आणि त्याच्यामुळे दुर्दैवान म्हणजे ते असत्य पसरवण्यासाठी जास्त उपयोग होईल, फॅक्ट चेकसाठी नाही. फॅक्ट चेक हे माणसाला शेवटी बसून करावं लागेल, ही ती खरी गोष्ट आहे. आणि तू म्हटलास ते खरी गोष्ट म्हणजे काय नाकारताच येणार नाही. तो प्रश्न म्हणण्यापेक्षा मी ते स्टेटमेंट म्हणेन. पण त्याला आता मला तरी हे दिसतो, अर्थात त्याच्यासाठी एक पॉलिसी पाहिजे, धोरण पाहिजे, मुळात त्याची जाणीव पाहिजे. असं काही होत आहे पश्चिम जगतात, आपण बघतो एवढ्या गोष्टी होतात, आपल्याकडे हे झालेलं बघत नाही. मला तर सिस्टरीन बाई, पोलिओ, गोवर आणि धनुर्वाता बरोबरच एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर आणि जमलंच तर एक थेंब पैगंबरी द्या माझ्या पोराला. कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला. बाळणपणाआधी आईला बोलले होते, पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडातच गुंडाळ. कारण कुठल्याच रंगाचा आता भरोसा नाही आपल्याला. जातीच्या नावापेक्षा मातीशी नाळ जोडली जावी माझ्या पोराची. म्हणून नामदेवाच्या वाटीतलं तू, तुकोबाच्या उसाचा रस आणि मुल्लवीच्या ईदीची खीरही पाजली पटापटा. पण वजन कमीच पडलं माझ्या लेकराचं. बौद्धिक वजनाचं कारण भजनच असेल तुकोबाचं. संचारबंदीमुळे भजन कीर्तन कधी झालीच नाही ना दंगलीच्या काळात. 4 ओव्या 4 भारुड ऐकली असती ना तर मेंदुवाचं वजन वाढलं असतं माझ्या पोराचं. पण काळजी करू नका सिस्टरीन बाई. त्या फुलांच्या सावित्रीला सांगितलंय मी, रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून चोळत जात जा माझ्या पोराला. धर्मा बिर्माचा इशानू डसूच नाहीये. म्हणून सकाळचं पसायदान, दुपारचं दास कॅपिटल आणि लईच रडलं पोरग तर संविधानाचं पानच देते मी चगळायला. जातीची गटार तुंबायला लागली ना की तापाची साथ येते माझ्या वस्तीत. तेव्हा पट्टी ठेवते मी कपाळावर, चवदार तळ्याच्या पाण्यात बुडवून.
फिल्टरीन बाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते, गरोदरपणापरी या जातीच्या कळा लई वाईट बघा. म्हणून माझा निरोप द्या, त्या जन्माचा दाखला लिहणाऱ्या साहेबाला निरोप द्या माझा. जाती आणि धर्म त्यांचा रकाना रिकाबाच ठेव म्हणाव त्याला. कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला, दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला, दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला. आपल्याकडे आत्ताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब इथे आलेले आहेत. आपण त्यांचं टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. त्यांना मंचावर, या समष्टीच्या मंचावर आमंत्रित करण्यापूर्वी मला एक गोष्ट फक्त बोलायची आहे. हा कार्यक्रम आम्ही सुरू केला 2015 साली. 2014 साली नामदेव ढसाळांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर एक खंत माझ्या मनात होती. दादांबरोबरचा जो काही सहवास होता त्या काळामध्ये ते म्हणायचे, काय नाही ते मी मरून गेलो उद्या की सगळं संपलं. आणि तसंच होतं, माणसं मरतात आणि संपून जातात, पण त्यांचं काम जिवंत राहतं. पण ते म्हणाले की माझं काम जरी कसंही असलं तरी ते पुढे नेत राहिलं पाहिजे, तरच त्या कविता जिवंत राहतील. मग आता कविता जर जिवंत ठेवायच्या असतील तर त्या कवितेचे फॉर्म बदलावे लागतील. मग फॉर्म बदलणं म्हणजे काय असतं की तुमच्या कवितांची शिल्प झाली पाहिजे, तुमच्या कवितांची चित्र झाली पाहिजे, तुमच्या कवितांचे सिनेमे झाले पाहिजेत. आज सकाळी इथे जे सिनेमे दाखवले गेले, ज्या शॉर्ट फिल्म दाखवल्या गेल्या, त्या सगळ्या शॉर्ट फिल्म मध्ये बेसिक गाभा होता कविता. त्या कवितेचे चित्रपट झाले होते आणि आज अट्टाहास आम्ही गेल्या 10 वर्षापासून करत होतो आणि तो पूर्णत्वाला आता गेलाय. हेच या मंचाचं यश आहे. राजकारण आणि राजकारणी नको तेच मुळात सर्वात मोठे ढोंगी असतात. ढोंगी यासाठी असतात की या जगात बिगर राजकीय काहीच नसतं. एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स, एव्हरीथिंग इज पॉलिटिकल, नथिंग इज पर्सनल. ज्यांनी 4 पुस्तकं वाचली असतील ना इथे विद्यापीठांमधली समाजशास्त्राची, त्यांना राजकारण ही गोष्ट काय असते हे कळतं. शेतकरी अन्न पिकवतो हे त्याचं राजकारण आहे. कवी कविता लिहितो ही त्याची राजकीय अभिव्यक्ती आहे, ही त्याची राजकीय कृती आहे. राजकारणापासून कोणीही अस्पृश्य राहू शकत नाही. आपण जर राजकारणापासून अस्पृश्य राहत असतो तर आपणच सगळ्यात मोठे ढोंगी असतो. म्हणून प्रत्येक क्षेत्रात व्यापक राजकारण, नैतिक राजकारण फार महत्वाचं असतं. जे आम्ही कलेच्या क्षेत्रात करतोय, आम्ही सांस्कृतिक राजकारणात हस्तक्षेप निर्माण करण्याचं राजकारण करतोय. तर या नोटवर मी इथे थांबतो आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना मी समष्टीच्या मंचावर येण्यासाठी विनंती करतो. डॉक्टर रेवत कानिंदे, आपण सरांना मंचावर घेऊन यावं. सरांना पदभार स्वीकारून फार वेळ नाही झालेला, पण या कालावधीमध्ये सरांनी काही सर्कल कंप्लीट केलेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ साहेबांना आणि परवा जयंती आहे बाबासाहेबांची, तर बाबासाहेबांच्या सहीचा पेन, एक सही जिनं कोट्यावधी लोकांची आयुष्य कायमची बदलली, अशा सहीचा हा बाबासाहेबांचा पेन. या गाळारा मंदिरात 1930 2 मार्च 1930 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं की मी दलित जातीत जन्माला आलेलो आहे, हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे, राम आमचा आस्था पुरुष आहे, मला रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंय, रामाच्या मंदिरात जायचंय. त्यावेळेस मंदिराचे 4ही दरवाजे बंद करण्यात आले. समतेचा एक असेल, बंधुत्वाचा दुसरा असेल, न्यायाचा अर्थात सामाजिक न्यायाचा तिसरा असेल आणि 4था जो आहे तो स्वातंत्र्याचा असेल. हे 4ही दरवाजे तेव्हा बंद केल्या गेली. आता ही
सर, एक गोष्ट फार, हे बघा इथे लगेच सुरू होऊन जातं. यांनी सरांनी आता म्हटलं व्यापक संवादाची गरज आहे. राहुल दादांनी लगेच विषय काढला परभणीचा विषय. इथल्या मंचावरच, ही या मंचाची खासियत आहे ना. हो हो हो. भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा पाय गोडा असा भारी जागा केला जग जेठीगा झाला उजेड हाथोरा त्याला तो काळ आभाळ दुबळाला बळा घुंगराची वाजे काठीगा जलमाला भीमा बाळा भीमाईच्या पोटी ग. हा प्रत्येक संदर्भ निसंदर्भाच्या चकमकीमधला, या घटनांच्या घर्षणातून कुठल्या भावांचं साजूक बाळणपण. माणूस जमीन नांगरतो की जमीन माणूस नांगरते. माणसाला शिस्त असते की शिस्तीला माणूस असतो. मी सकाळी झोपेतून उठलो की सकाळ माझ्यातून उठली. हा अनमोल चमत्कार कुठला आहे?